मित्रांनो, तुमचा मॉन्सून सिरीज व्हिडिओ नंबर 3 मध्ये. सो आज आपण चाललोय वन ऑफ द बेस्ट मॉन्सून ट्रॅक इन सह्याद्री, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे वॉटरफॉल, जंगल ट्रेल आणि अशक्य असं सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. मी बात करतोय द वन अँड ओनली विसापूर फोर्टची. आणि गाईज सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा ट्रॅक आपण फक्त 15 रुपीजमध्ये करू शकतो, एकदम बजेटमध्ये. कसं ते मी पुढं सांगणारच आहे. आणि गाईज मी आता इंट्रो घेतोय ह्या स्टेशनवर, मळवली स्टेशनवर, का कारण बाहेर एवढा बेकार पाऊस चालू आहे ना. सो नो ऑप्शन. सो ठीक आहे, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. त्याच्या पहिलं जाणून घेऊया हा इथं यायचं कसं. सो लेट्स गो. विसापूर किल्ल्याला जर तुम्ही पुण्यावरनं येत असाल तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे पुणे लोकल. पुण्याच्या प्रत्येक स्टेशनवरनं तुम्हाला मळवलीला जाणारी ट्रेन इझिली मिळून जाईल आणि पुणे टू मळवलीचं तिकीट आहे ओनली 15 रुपीज. आणि जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर सर्वात आधी तुम्हाला यायला लागेल लोणावळा रेल्वे स्टेशनवर. लोणावळा रेल्वे स्टेशनवरनं तुम्हाला लोकल पकडून तुम्हाला त्याचं नेक्स्ट स्टेशन मळवली स्टेशनला उतरायचं. मळवली स्टेशनवर पोहोचल्यावर तिथून बाहेर यायचे आणि थोडेच पुढे आल्यावर आपल्याला एक ब्रिज दिसतो आणि तिथूनच आपल्याला 2 रस्ते दिसतात. राईटवाला जातो लोहगड वाडीतून, पण तिथून न जाता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आणि ब्रिजवरून खाली उतरायचे. आणि हे जे गाव दिसतं हे आहे पाटण गाव, विसापूरचं बेस्ट विलेज. सो ह्या गावातून ऑलमोस्ट 1 किलोमीटर चालत पुढे आल्यावर आपल्याला एक गेट दिसतं. सो इथूनच आपला ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतो. सो ट्रॅक स्टार्ट करायच्या आधी जरा वॉर्मअप करून घेतलं, कारण सकाळी 5:30ला उठलो होतो म्हणून थोडासा आळस आला होता. बॉडीला पण थोडंसं गरम केलं आणि रेडी केलं ट्रॅकसाठी. सो लेट्स गो. आणि ट्रेक स्टार्ट करताच जो व्ह्यू, जे नजारे दिसत होते, जी ग्रीनरी दिसत होती, शब्दांमध्ये एक्सप्लेन करताच येणार नाही गाईज. सर्व एवढं भारी दिसत होतं. सो गाईज ट्रॅक आत्ता चालू झालेलं आहे आणि माझ्या मागं तुम्ही नजारा बघू शकता. हा 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 गाईज, कॅमेरा हा नजारा जस्टिफाय नाही करू शकत. एवढं भारी फील होतंय ना इथं, एकदम गार गार गार. हा हा हा. आणि गाईज सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आज एकटा आलेलो आहे. सो मला थोडंसं नाही का सतर्क राहायला लागणार आहे, का कारण इथं कोणच नाही दिसणार मला. अख्ख्या फोटोवर मी एकटाही असू शकतो. आज आहे मंडे. सो मी क्राऊड फ्री आलो होतो, म्हणजे मला क्राऊड फ्री करायचा होता, का कारण विसापूर फोटो जे स्टेज आहे मला तिथं चांगला एकदम पद्धतशीर व्हिडिओ काढायचा होता. त्या कारणास आज मी मंडेला आलो आहे. सो सोलोच आहे. मला तर अजून तो कोणच नाही दिसला स्टेशनपर्यंत. इथपर्यंत मला आत्तापर्यंत एक माणूस नाही दिसला, एक कोणच दिसला नाही की जो विसापूर फोटोवर येतो आहे. सो थोडंसं मला काळजी घ्यायला लागणार आहे ह्या गोष्टीची, पण काय नाही, असे ट्रेक केले. सो बघूया. आणि चालता चालता आपल्याला लागतो आपल्या रूटचा पहिला धबधबा. तो गाईज आता आपल्याला लागलेला आहे आपल्या ट्रॅकवरचा पहिला धबधबा. पण आता आपण भिजणार नाहीये, का कारण जर भिजलो जॅकेट जड होईल आणि आपल्याला अजून पुढे जायचंय. आत्ताशी 1% ट्रॅक पण कंप्लीट नसेल झाला तर आपल्याला हा भारीचा धबधबा लागलेला आहे. आणि नजारे बघू शकता तुम्ही. आ हा 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 हा. तो काय आता आपण भिजणार नाहीये, आता आपण डायरेक्ट वर जाऊया. सो चलो. सो एक वॉटरफॉल तर आपण स्किप केला, पण रस्त्यामध्ये आपल्याला असे खूप सारे वॉटरफॉल्स बघायला मिळतात. आता जर मी वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करत बसलो तर वर जायचं मन नाही करत, कारण कसं आहे पाण्यात एकदा खेळायला लागलो ना असं वाटतं खेळतच बसावं, मग दुसरं काय करायलाच असं वाटत नाही. सो म्हणून मी आता एक पण वॉटरफॉल नाही बघणार आहे, डायरेक्ट गड एक्सप्लोअर करणार, मग नंतर येताना भिजणार. सो चलो. सो इथूनच सुरू होती आमची प्रॉपर चढाई. सो तुम्ही बघू शकता एवढे मोठे मोठे दगड. सो इथं येताना प्रॉपर शूज नक्की घालून या. सो काही 5 मिनटं तुम्ही वर ट्रॅकिंग करून आला तर आपल्याला दिसती ही विसापूरची साईन. सो आपल्याला इथं घ्यायचं आहे. ही वाट काही थोडी कन्फ्युजिंग आहे. असं येतो आपण आणि इथं एक वाट जाते, पण हा वॉटरफॉल इकडं जायचं नाही आहे. सो इकडनं जायचं आहे. ही छोटी छोटी गोष्ट आहे, माहीत आहे, सांगायची गरज नाही आहे, पण जे बिगिनर्स लोक आहेत ते येणार असतील त्यांना एकदम नाही का मेस होऊन जाईल, त्यामुळं मी सांगतोय हे. सो चलो. सो काय विसापूरवर एक लक्षात ठेवा, कंटिन्यू चढाने, कंटिन्यू बघू शकतो आपण जेव्हापासून मी स्टार्ट केले तेव्हापासून कंटिन्यू चढाने. आणि पावसाचं एक पावसाची एक बेस्ट बात म्हणजे तिथं आपल्याला बिलकुल थकवा जाणवत नाही. किती चालू शकतो आपण नॉनस्टॉप, फक्त पाऊस पडला पाहिजे, नाही तर ह्युमिड एवढं गरम होते, मला एवढं गरम होते ना आता
काय सांगू. सो गाईज 10 मिनिटं ट्रॅकिंग करत आल्यावर आपल्याला बघायला मिळतो इथे एक वॉटरफॉल आणि त्याच्याच बाजूला आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे विसापूरच्या त्या काळातले सीड्या. ओहो, विसापूर फोर्टवर तसं काय शिल्लक उरलं नाही आहे, पण जे काय उरलं आहे त्यापैकी हे एक सीड्या आहेत. आपण बघू शकतो त्या काळात जेव्हा विसापूर फोर्ट कधी बांधला गेला असेल त्या काळाचे सीड्या आहेत. पूर्ण दगडात कोरलेले सीड्या आहेत. काही आपण बघू शकतो पूर्ण दगड कोरून बनवले. भारी आहे ना. तो चला पुढे जाऊया. तो काही सीड्या लागल्यात असं वाटतंय. ऑलमोस्ट आपण चढलेलो आहे 50% असं वाटतंय मला. बघूया आता पुढंच कळेल. तो सीड्या चढून झाल्यावर अचानक जोरात पाऊस सुरू झाला. वरून हवा पण एकदम जोराची सुरू झाली. सो मी माझा ट्रॅकचा स्पीड वाढवला आणि बघता बघता मी पोचलो एका फ्लॅट प्लेटीवर. सो गाईज अर्धा पाऊण तास झाला ऑलमोस्ट ट्रॅकिंग करता करता. आता मी एका प्लेटीवर पोचलो आपण बघू शकतो. आणि इथून आपल्याला दिसतंय विसापूरची तटबंदी. आपण बघू शकतो तिकडे ती आपली मंजिल आहे आणि इथं पण तटबंदी आहे. सो आता फक्त एक जंगल ट्रॅक उरलेला आहे तो करायचा आहे आणि मग सीड्या लागतील मग तसं वर. सो चलो पटपटा जल्दी. सो इथूनच सुरू होतो आपला जंगल ट्रेक. सो गाईज आता आपल्याला लागलेला आहे जंगल ट्रेक. भाई साहब फुल डार्क जंगल आहे. आपण बघू शकतो. हो. सो गाईज येताना ना फुल स्लीव्हचं जॅकेट किंवा फुल स्लीव्हचं टी शर्ट घालूनच या. नाही तर का कारण इथं एवढे किडे मकडे किंवा साप पण असू शकतो. सो आपण जर फुल घातलं तर आपलं संरक्षण होऊ शकतं. सो ही बात लक्षात ठेवा. येताना एकदम फुल्ली कवर होऊन या माझ्या गत. ओ भाई साहब गाईज बघू शकतो आपण फुल डेन्स फॉरेस्ट. जसंही आपण जंगल ट्रॅक पूर्ण करतो आपल्याला लागतो नॅचरल शॉवर. आपण नॅचरल शॉवर मध्ये एन्जॉय करून आता आपण आलेलो पुढे आणि इथूनच आपला ॲक्च्युअल ट्रॅक स्टार्ट झालेला आहे. आय होप तो मला आवडत असेल. तो आपल्याला एकदम स्पष्ट गड दिसतो आणि बघू शकतो हे सगळे दगड तुटलेले. हे दगड नाही आहे काही, ह्या त्या काळाच्या पायऱ्या असू शकतात. बघू शकतो आपण एकदम स्क्वेअरमध्ये पायऱ्या ते. तो हे वेळाचा मार खाऊन एक टाईम तुटून झुकले असतील. तो ॲक्च्युअल गड जिथं स्टार्ट होतो. सो लेट्स गो. सो इथूनच सुरू होतो विसापूरचा मोस्ट डिफिकल्ट आणि थ्रिलर पॅच. कारण आपल्याला या वाहत्या पाण्यातून वर चढायचं असतं ते पण एकदम सावधगिरीने. कारण चुकून पण पाय घसरला किंवा या दगडांमध्ये पाय अडकला तर पक्का लेण्याचे देणे पडून जातील. पण हळूहळू करून मी फायनली हा वॉटरफॉलचा टप्पा पार केला. आपण पोहोचणार आहे विसापूरच्या मेन अट्रॅक्शन पाशी जे की आहे क्राऊड फ्री. म्हणूनच आज मी मंडेला आलोय एकदम मोकळं. आता आपण थांबलोय विसापूर फोर्टवरच्या मेन अट्रॅक्शन हे पाणी पडणारं फिरणपाशी. तो ह्याच्याच समोर आपल्याला बघायला मिळतं एक मारुती म्हणजे हनुमानाची स्टॅच्यू. एक दगडात कोरलेला स्टॅच्यू आहे हा. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला बघायला भेटतात 2 मोठे गुफा. तो आपण बघूया एकदा आपल्याला काय येते. तो काही भलं मोठी गुफा आहे आतमध्ये. काही दिसत नाही अंधार असल्यामुळं. तिकडं पण सेम आरामात 20-25 जण आरामात. 20 नाही जास्त बसतील.
नाही 20-25 जण आरामात. तो काही इथं पण दगड खोदून बनवलेलं आहे. आर्किटेक्चरला बाहेर सल्यूट आहे. तो काही आता इथं जर एक्सप्लोर करून झालं तर त्याला वर पुन्हा गड एक्सप्लोर करायला. तो चलो फिर. आपण आता फायनली गडावर पोहोचलेलो आहे त्या सीड्यांवरनं. आणि वर आल्यावर व्ह्यू हा 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 व्ह्यू तर काही दिसत नाही आहे. धुकं दिसते पण खूप भारी वाटते. सो गाईज गडावर आल्या आपल्याला 2 शिवकालीन तोफ बघायला मिळतात. आपण बघू शकतो एक एकदम भली मोठी तोफ आहे आणि दुसरी छोटीशी तोफ आहे. त्यात गोळा पण आहे. मी तुम्हाला दाखवतो. पहिला आपण ही तोफ बघूया. आणि ही आहे छोटी तोफ. बघू शकतो गाईज इथं आपल्याला गोळा पण एकदम जाम आहे. गोळा पण या तोफ. सो ह्या तोफा बघून झाल्यावर मी निघालो पुढे गड एक्सप्लोर करायला. तो काही धुक्यांमुळे हरवायचे चान्सेस लय डेंजर वाढत आहेत. कारण बघू शकतो आपण समोर तर काही दिसत नाही आहे. सो मला ॲक्च्युली आयडिया आहे. मी 2दा ऑलरेडी पहिलं पण विसापूरला आलेलो आहे. सो जेवढं मला माहिती तेवढं आपण पटापट एक्सप्लोर करूया आणि जे नाही माहीत ते बघूया. तर सर्वात आधी मी गेलो महादेव मंदिराकडे आणि मंदिराच्या परिसरात आपल्याला बघायला मिळतं एक विहीर, ज्योतस्तंभ, 2 नंदीच्या मूर्त्या आणि मंदिरात एक सुंदरशी शिवपिंड. तर मित्रांनो आपलं आता महादेवाचं मंदिर बघून झालेलं आहे. सो आता इथं जास्त धुकं आणि लांबपर्यंत मला कोणच दिसत नाही आहे. सो मी विचार केला आहे मला जे माहिती ते एक्सप्लोर करूया. इथंच कुठेतरी राजवाड्याचे अवशेष आहे पण ते मला काही समजत नाही कुठल्या साईडला आहे. कारण पटांगण दिसते अख्खं आणि इथं जंगल दिसते. सो पहिलं बघूया. जे माहिती आहे ते एक्सप्लोर करून घेतो बाबा. नाहीतर उगाच काय होईल हरवायचे काम आहे तिथं. का कारण लय जास्त धुकं आहे तिथं म्हणून. चलो. महादेवाच्या मंदिरानंतर मी गेलो कोकण दरवाजा आणि धान्य कोठारच्या दिशेने. सो गाईज आता आपण थांबलोय कोकण दरवाजापाशी. विसापूरचा कोकण दरवाजापाशी. कोकण दरवाजा म्हणजे लोहगडपासून येणारी वाट म्हणजे कोकण दरवाजा. या गाड्याला टोटल 2 मार्ग आहे यायला. एक म्हणजे पाटणूस गाव जिथून आपण आलोय आणि ही आहे सेकंड वाट जी की आहे लोहगडची जो की आहे कोकण दरवाजा. तो कोकण दरवाजाचा जसंही आपण वर आलो समोरच आपल्याला बघायला मिळतं एक धान्य कोठार. सो या मी तुम्हाला दाखवतो तर धान्य कोठार. सो गाईज आपण जर लॉजिकली विचार केला तर हे धान्य कोठार नसू शकतं. कारण दरवाजा समोरच आहे आणि दरवाज्यातनं आल्या समोरच धान्य कोठार हे थोडं नाही का इलॉजिकल वाटतं. कारण आपण बघा ना लॉजिकली विचार करा कोण पण येऊन काय पण विष काढून जाऊ शकतं. सो हे ना एक टाईपचं पारेकरांसाठी राहण्यासाठी जागा असू शकते. कारण बघा ना गेट आणि दरवाजा आणि त्या समोरच धान्य कोठार कसं का असू शकतं विचार करण्याची गोष्ट आहे. तो आणि चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. तो भाई साहब गाईस अख्खं म्हणजे जमिनीत गेलेलं आहे हे. आपण बघू शकतो अर्धवट असं वाटतंय ढसलेलं असं वाटतंय. कारण बघा ना हा पिलर आहे आणि असं वाटतंय की हे मातीत दबलेलं आहे आणि चिखल सगळं झालेलं आहे. हे जर काही साफसफाई केली तर हे अख्खं गुफा खालपर्यंत जसं की आपण पाटणूस गावातनं जसं की आपण आलोय जसं की आपण त्या मार्गाने आलो त्या मार्गावरनं कसं 2 गुफा होते तसंच हे एक टाईपचं काही असू शकतं. हे घे आय होप तुम्हाला समजलं असेल.
हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता की हे धान्य क्वार्टर नसू शकतं. तो तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, हे धान्य क्वार्टर आहे की पारेकासाठी राहण्याची जागा असेल. तो ठीक आहे, पुढे जाऊया. धान्य क्वार्टर बघून झालं की मी निघालो पुढे आणि पुढे मला बघायला मिळालं गडाची मजबूत तटबंदी, गडाचा बुरुज आणि रिव्हर्स वॉटरफॉल. सो हे सर्व बघून मी गेलो राजवाड्याच्या दिशेने. पण राजवाड्याला बघून थोडंसं वाईट वाटलं, कारण वेळेचा मार खाऊन अख्खा राजवाडा उद्ध्वस्त झाला होता. पण वाड्याचे अवशेष बघून एक बात नक्की समजती की वाडा त्या काळी खूप जास्त सुंदर असावा. तर या राजवाड्यानंतर ह्या गडावरचे फक्त 2च वास्तू बघायचे राहिले होते, ते म्हणजे पहिलं चुन्याची खाना आणि दुसरं छोटा राजवाडा. तर छोटा राजवाडा तर मला या दुकानमध्ये मिळाला, पण ही चुन्याची खाना काय दुकानमध्ये सापडत नव्हती. आणि तेच झालं ज्याची भीती होती की या दुकानमध्ये मी रस्ता हारून गेलो होतो. राईट जायचं की लेफ्ट काहीच समजत नव्हतं आणि वरून पूर्ण गडावर मी एकटाच होतो. पण मी रस्ता शोधायचा फुल ट्राय करत होतो, पण येऊन जाऊन एकाच जागेवर येऊन थांबत होतो. आणि आता माझी ऑलमोस्ट फाटायला लागली होती. पण पॅनिक न होता मी धुकं कमी होण्याचा वेट केला आणि चालता मला पाण्याच्या टाक्या दिसले आणि गडावरचे लोकलसुद्धा. तेव्हा कुठे जीव आला. सो पहिलं मी ठरवलं इथून कल्टी मारली पाहिजे. सो मी लगेच गडाखाली उतरायचं सुरुवात केली. सो गाईज, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो. आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करून जावा. काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा अँड बूम.